माननीय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी विद्यार्थी जे आहेत पूर्ण महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजना म्हणून आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे 1,34,000 विद्यार्थी काम करतात। ते काम करत असताना 6 महिन्याचा कालावधी त्यांना सुरुवातीला भेटला होता। त्यानंतर मुंबई पायदळी काढल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या लाडक्या भावांना 5 महिन्याची मुदतवाढ सरसकट पूर्ण महाराष्ट्रातील 1,34,000 विद्यार्थ्यांना। पण आज महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर काही मुलांना जॉईनिंग करून घेण्यामध्ये व्यत्यय निर्माण होतो। ग्रामपंचायतमध्ये 5% ची एक 8,000 ठिकाणी सांगितली जाते। काही मुलांना पगार देखील अजून उपलब्ध होत नाही। काही नगरपालिकेमध्ये देखील त्यांना त्या ठिकाणी जॉईनिंग करून घेतलं जात नाही। एकीकडे महाराष्ट्राचे मायबाप महाराष्ट्राचे दैवत याने एकीकडे सांगावं की महाराष्ट्रातल्या सरसकट मुलांना न्याय मिळणार, सरसकट मुलांना 5 महिने मुदतवाढ भेटणार। आणि जर या सगळ्या गोष्टी होत असतील तर एकीकडे महाराष्ट्रातील ज्या वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल किंवा बाकी इतर जिल्हे असतील, 36 जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून ग्रामपंचायत असेल किंवा शिक्षण विभाग असेल किंवा नगरपालिका असेल त्या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग करून घेण्यामध्ये टाळाटाळ होते। मग जर समजा मायबाप जर सांगत असतील आणि जर कर्मचारी ऐकत नसतील तर हा कुठला कायदा? तर याचं स्पष्टीकरण आणि ह्या मुलाला जर 5 तारखेपर्यंत 5 जूनपर्यंत जर ह्या मुलांना जॉईनिंग करून जर नाही घेतलं, सरसकट जॉईनिंग करून नाही घेतलं तर अमरण उपोषण पूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये प्रत्येक कलेक्टर ऑफिसपाशी आम्ही अमरण उपोषणला बसण्याचा ह्या ठिकाणी इशारा देतोय। जर समजा सरकार एकीकडे मुलांना रोजगार उपलब्ध करून देते हे सांगते, एकीकडे हाताला तरुण मुलांना काम दिलं जाते म्हणून सांगितलं जाते, एकीकडे प्रत्येक मुलांची जर परिस्थिती बघितली एवढा मोठा दुष्काळ असताना पाऊस उन्हाळ्यामध्ये पडला, या मुलांचे आई वडील शेतकरी आहेत, त्यांची परिस्थिती बघितली दानादिन होऊन गेलेली आहे आणि असणाऱ्या छोट्याशा अगदी पुंजीमध्ये 6,000 आणि 8,000 आणि 10,000 ही मुलं काम करतात आहे, त्यामध्ये समाधानी आहेत। तरी देखील ह्या मुलांना अधिकारी वर्ग, ग्रामपंचायत, पंचायत समिती विभाग असेल हे प्रत्येक मंडळी टाळाटाळ करतात। त्या मुलांनी उत्तर भेटण्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना वागणूक त्या लेवलची चुकीची भेटते। त्या मुलांना पगार किती मिळणार आहे, हेलपाटे किती खायला होणार आहे, जन्माहुनी ह्याला आणि पाणी वाहता वाहता मेला अशी परिस्थिती या मुलांची ही मंडळी करत आहेत। माझी प्रशासकांना विनंती आहे, जर 5 तारखेपासून ह्या मागण्या मान्य नाही झाल्या, त्यांचा पगार नाही मिळाला तर माननीय कलेक्टर ऑफिस या ठिकाणी अमरण उपोषण करण्याचा इशारा 1,34,000 विद्यार्थ्यांचं नेतृत्व म्हणून या ठिकाणी सांगितलं। धन्यवाद।